आता पाहूयात मेट्रो शहरांतील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। इंदापूर आणि माणगावमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। महामार्गावर रखडलेल्या चौपदरीकरणाचा पर्यटकांना फटका बसतोय। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने व्हायरल व्हिडिओच्या वादानंतर माफी मागितली। ही माझी सर्वात मोठी चूक होती, कृपया मला माफ करा, मला आणखी एक संधी द्या असं म्हणत माफीचा व्हिडिओ पोस्ट केला। कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी वाढणार आहे। गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या यापूर्वी अपलोड केलेल्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे कामगार, प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागानं शहरभर विशेष कारवाई सुरू केली आहे। अग्निसुरक्षा नियमांचं पालन न करणारी आस्थापनं थेट सील केली जात आहेत। महापालिकेनं आतापर्यंत 2447 इमारतींना नोटीस बजावली आहे। नागपूरच्या कामठी परिसरात प्रशासनानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखलाय। लग्नाला अवघे 2 तास शिल्लक असताना ही कारवाई करण्यात आली। यानंतर प्रशासनानं कुटुंबियांची समुपदेशन करत कायदेशीर परिणामांची माहिती दिली। राज्यामध्ये पाणीपुरवठा योजनांच्या देयक थकबाकीत वाढ झाली आहे, त्यामुळे आता सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर असणार आहेत। थकबाकीमुळे योजना बंद पडू नये याची काळजी घ्या असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। अमरावती महापालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी केली। पावसाळी तयारीचा आयुक्तांकडून आढावा घेण्यात आलाय। नाले स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक आणि हॉकर्सना सहकार्याचं आवाहन करण्यात आलंय। नागपुरात खेळता खेळता 3 वर्षाच्या चिमुकल्याचा फुफ्फुसात शेंगदाणा अडकला, तर अडकलेला शेंगदाणा बाहेर काढण्यासाठी मेयो रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली। 2.5 तासांच्या थरार शस्त्रक्रियेनंतर शेंगदाणा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। संभाजीनगरच्या पवननगर परिसरात धावत्या 4 चाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली। या घटनेमुळे वाहन पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवानं चालक आणि वाहनातील इतर प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे।